तर कल्याणच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, तर कल्याणच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असे आदेश आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला होता आणि त्याच प्रकरणातली आता संपूर्ण चौकशी होणार असे आदेश आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, कल्याणच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असे आदेश आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। गौरी, निश्चित स्वरूपात कल्याणमध्ये जो एक गंभीर प्रकार घडला होता, शिवसेना भाजपमधील अंतर्गत जो संघर्ष आहे, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीनं वारंवार शिवसेनेच्यावर आरोप करण्यात येत होते। त्याच वादाची कुठेतरी परिणिती या गोळीबाराच्या प्रकरणामध्ये झाली होती। या सगळ्या प्रकरणाची दखल स्वतः गृहमंत्र्यांनी घेतली। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं नुकतंच याबाबत उच्चस्तरीय चौकशी आणि सखोल चौकशी होईल अशा प्रकारचे आदेश देण्यात आले। त्यामुळे कुठेतरी आता या सगळ्या प्रकरणावर पडदा पाडण्याचे प्रयत्न शासनाच्या वतीनं होत आहेत आणि गणपत गायकवाड यांच्यावर आता कारवाई होणार का, ज्यांच्या वतीनं हा गोळीबार करण्यात आलाय, ते स्वतः भाजपचे आमदार आहेत, हे पाहणं आता आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच ओम, आता हे चौकशीचे आदेश दिल्यानंतर कशा प्रकारे नेमकी कारवाई सुरू आहे, चौकशी सुरू होणार आहे? त्याबाबत स्पष्टता नाहीये, कारण नुकत्याच काही क्षणांपूर्वी हे आदेश देण्यात आले। कदाचित याबाबत एखाद्या उच्चस्तरीय समितीची स्थापना होऊ शकते आणि त्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल असं सध्या तरी कळत आहे। गौरी, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर कल्याणच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असे आदेश आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। तर भाजप आमदार गणपत गायकवाड तर यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलेला होता आणि त्याच प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार असे आदेश आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत।